The threshold wavelength of tungsten is 2.76 into 10⁻⁻5 सेंटीमीटर. तर आपल्याला या ठिकाणी गिवन तर आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेलं आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ रिप्रेझेंट करणार लॅम्बडा 0 ने आणि याची व्हॅल्यू आहे 2.76 into 10⁻⁻5 सेंटीमीटर. तर एक काम करूया, सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करू, मीटर. मग 2 किती राहिला 76 into 10⁻⁻5 ॲज इट इज. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर करताना 10⁻² काय घेणार -2 आधाला मीटरमध्ये. ओके, मग आपल्याला लॅम्बडा 0 भेटेल 2.76 -5 आणि -2 किती झालं 10⁻⁻7 मीटर. हे झालं तुमचं थ्रेशोल्ड वेवलेंथ. तर पहिला क्वेश्चन याच्यात दिलेला आहे, एक्सप्लेन why no photoelectrons are emitted when the wavelength is more than 2.76 into 10⁻⁻5 सेंटीमीटर. जर थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा आपली वेवलेंथ जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही. ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, ते त्यावेळेस करून घेऊ. आताच्या पुढे बी क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट विल बी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोविंग केस. तर त्याचा पहिली केस दिलेली आहे, इफ अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ दिलेली आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1.8 into 10⁻⁻5 सेंटीमीटर. तर आपल्याला पुढे लॅम्बडा दिलेला आहे तर तो आपण राईट करून घेऊ. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 into 10⁻⁻5 किती तर -5 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन मला कशात करायचं आहे, मीटर. 1.8 into 10⁻⁻5 सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर करताना 10⁻² किती घेणार -2 मीटर. मग आपल्याला आन्सर भेटेल 1.8 into 10⁻² किती -7 मीटर. त्याच्या पुढे अँड दुसरी कंडिशन दिलेली आहे, रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 4 into 10⁻15 हर्ट्स. तर या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे, म्हणजे न्यू दिलेला आहे आणि न्यूची व्हॅल्यू किती येतं 4 into 10⁻15 हर्ट्स. ओके, त्याच्या पुढे इज मेड इन्सिडंट ऑन द टंगस्टन सरफेस. तर खाली त्याचे आन्सर पण दिलेलं आहे. तर आपल्याला या केसमध्ये काय करायचं, कायनेटिक एनर्जी फाईंड करायची आहे. ओके, तर पहिलं तर आपल्याला ए नंबरचा काय फाईंड करायचं, आपल्याला ए नंबर म्हणण्याशी आपण त्याला 1 2 कन्सिडर करू. पहिलं काय फाईंड करायचं, फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार किंवा नाही ते आपण डायरेक्ट थेरोटिकलच घेऊ. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग सेकंड नंबरचं काय सांगितलं, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी पहिल्या केसमध्ये जेव्हा वेवलेंथ लॅम्बडा इतके असेल. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे कायनेटिक एनर्जी सेकंड केसमध्ये ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी किती असेल 4 into 10⁻15. तर अशा दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायच्या, फाईंड करायच्या आहे. ओके, आता सोल्युशन घेऊ आपण. आणि सर्वात पहिले आपण पहिल्याचा आन्सर फाईंड करणार आहे. जर तुमची वेवलेंथ ही थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा कशा असणार, जास्त असेल थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा, तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं फोटो इमिशन होणार नाही. तर याच्यासाठी आपण काय करू, तर फॉर्म्युला घेऊन टाकू. ओके, तर आपला जो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, तर याचा फॉर्म्युला आहे एच आपण बाहेर घेतलं होता आणि तर राहिलं न्यू मायनस काय तर न्यू न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. बट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता, सीचा, स्पीड ऑफ लाईट इन एअर मीडियम, आणि याचा फॉर्म्युला काय तर न्यू लॅम्बडा. मग याच्यावरून आपल्याला न्यूची व्हॅल्यू भेटून जाईल आणि न्यूचा फॉर्म्युला काय भेटणार तर C/लॅम्बडा. ओके, बस आता याला काय करायचं, आपल्याला अरेंज करायचं, आपल्याला आन्सर भेटून जाईल आपलं. ठीक आहे, तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय भेटेल आपल्याला, तर आपल्याला भेटेल एच मी तसाच ठेवला, न्यूच्या जागी टाकलं C/लॅम्बडा आणि या न्यू 0च्या जागी टाकलं C/ काय तर लॅम्बडा 0. या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे आणि काय कॉमन येईल याच्यामध्ये, C कॉमन येणार आणि तर राहिलं 1/लॅम्बडा -1/ काय तर लॅम्बडा 0. ओके, याला आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लाय करू. मग देअरफॉर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू SC आणि याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा डिवाइड बाय काय असेल तर लॅम्बडा इंटू लॅम्बडा 0. आता या केसमध्ये जर बघाल तुम्ही तर हा जो आहे लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा, आता सपोज आपण घेतलं इफ लॅम्बडा इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 0. ओके, लॅम्बडा मोठा आहे आणि लॅम्बडा 0 छोटा आहे. ओके,
तर हे जे आन्सर आहे हे आन्सर कसं येणार आहे, मायनसमध्ये येणार आहे. देअरफॉर म्हणा किंवा देन म्हणा, देन कायनेटिक एनर्जी इज निगेटिव्ह. कायनेटिक एनर्जी कशी आली, निगेटिव्ह आली जर तुमची जास्त असते तर वेवलेंथ. ओके, कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह. देअरफॉर नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. ओके, तर कोणत्याच प्रकारचा फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही. हे झालं आपलं पहिल्याचं आन्सर. आता आपल्याला काय करायचं, दुसऱ्याचा आन्सर फाइंड करायचं आहे. आणि दुसऱ्याचा आन्सर काय फाइंड करायचं आपल्याला, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे दुसरं. तर त्या ठिकाणी आपल्याला वेवलेंथ दिलेलं आहे. मग आज फॉर्म्युला आपण या ठिकाणी काय करणार तर राईट करणार आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट केस इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण राईट करू हा लिहिण्यापेक्षा वरचा लिहू. ठीक आहे. तर तो जो फॉर्म्युला आहे तो काय तर HC इन ब्रॅकेट 1/λ मायनस 1 काय तर λ 0. Hची व्हॅल्यू किती आहे तर Hची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻⁴ किती -34 आणि Cची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 10⁻⁸ किती 8. ओके, तर ही झाली आपली Cची व्हॅल्यू. त्याच्यानंतर तुम्हाला लॅम्बडा दिलेला आहे आणि लॅम्बडा किती दिलेला आहे तर हा लॅम्बडा आहे 1.8 इंटू 10⁻⁻⁷. त्याला आपण कन्वर्ट केलं आहे. ओके, तर ती व्हॅल्यू याच्यात काय करू, पुट करून टाकू. ठीक आहे, मग 1/1.8 इंटू 10⁻⁷ किती झाला -7. आणि लॅम्बडा 0 किती दिलेला आहे तर लॅम्बडा 0 आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ 2.76 इंटू 10⁻⁻⁷. ओके, तर त्याला कन्वर्ट केलेलं आपण घेणार 2.76 इंटू मग 1/2.76 इंटू 10⁻⁷ किती झाला -7. ओके, या डिनॉमिनेटरमधून काहीतरी कॉमन येईल आणि ते म्हणजे 10⁻⁷ किती -7. त्याच्या आधी या 3ने याला मल्टिप्लाय करून घ्या. 3 3 किती झाला 9, 3 6 18, परत एक कॅरी 18 + 1 19. पॉईंट नंतर 2 डिजिट आहे 19.89 आणि 10⁻⁴ हा -34 + 8 किती झाला 10⁻⁻ -26. ओके, आणि हा 10⁻⁻26 आहे आणि याच्यातून जो कॉमन आलेला आहे डिनॉमिनेटरमधून तो 10ची पॉवर काय -7 मारायला 1/1.8 मायनस 1/ किती 2.76. याला काय करून घ्या क्रॉस मल्टिप्लाय. ओके, याला सिम्प्लिफाईड करून घेऊ मग आपल्याला आपला आन्सर भेटून जाईल. मग कायनेटिक एनर्जी इन फर्स्ट केस इज इक्वल टू काय भेटेल 19.89 आणि 10ची जी पॉवर आहे 19.89 आणि 10ची जी पॉवर आहे ती डायरेक्ट आपण काय करू तर या ठिकाणी राईट करू 19.89 -26 + 7 तो झाला 10⁻⁻19. 10⁻⁻19. ओके, आणि जी ब्रॅकेटची टर्म आहे त्याला काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजेच काय भेटेल आपल्याला 2.76 मायनस काय झाला 1.8. 1.8 नाही लिहिता 1.80 करतो म्हणजे सबट्रॅक्शन करायला आपल्याला इझी जाईल. त्याच्यानंतर 2.76 इंटू 1.8 हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, मग कायनेटिक एनर्जी पहिल्या केसमध्ये काय भेटेल आपल्याला 19.89 इंटू 10⁻⁷ किती -19. या दोघांची काय करा सबट्रॅक्शन. 6मधून 0 गेला 6, 7मधून 8 जाणार नाही मग तो काय आला तर 17. 17 - 8 झाला 9 आणि 1 - 1 किती 0. 0 किती 96 आणि खाली काय राहिलं तर 2.76 इंटू 1.8. आता आपल्याला या टर्मला काय करायचं लॉगने सॉल्व करायचं. मग आपण त्याच्याच खाली काय करू तर लॉग कॅल्क्युलेशन घेऊन टाकू. लॉग कॅल्क्युलेशन पहिले आपण न्यूमरेटरची टर्म सॉल्व करणार आहे. म्हणजे आपल्याला कशात बघायचं 19च्या 8मध्ये मीन डिफरन्स काय बघायचं 9मध्ये. 19च्या 8मध्ये जर बघितलं तर 19च्या 8मध्ये आहे 2967 आणि मीन डिफरन्स 9मध्ये जर बघितलं तर तो आहे तुमचा 20 म्हणजे किती भेटेल 2987. 2987 हे झालं याचा लॉग. याची कॅस्टिक किती येणार आहे तर याची कॅस्टिक राहील 1. ओके, आता पुढच्याची कॅस्टिक म्हणजे याची किती असणार आहे बार 1 असेल 0 पॉईंट आहे म्हणून बार 1. 96च्या कशामध्ये बघा 0मध्ये 96च्या 0मध्ये 9823 या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन. मल्टिप्लेशनमध्ये आपण ॲडिशन करतो. 7 + 3 किती झाला 10 कॅरी गेला 1. 8 + 2 10 10 + 1 11 परत कॅरी 9 + 1 10 10 + 8 18 परत कॅरी 1 9 + 1 10 10 + 2
10 + 2 12 कॅरी गेला 1 +1 -1 कॅन्सल मग हे झालं 1. हे फक्त न्यूमरेटरचा लॉग झाला. आता आपण काय करू आता डिनॉमिनेटरचा लॉग घेऊ. 2.76 म्हणजे 0 पॉईंट त्याची येईल 27च्या कशामध्ये बघा 6मध्ये बघा 27च्या 6मध्ये तर तो आहे 4409 4409. त्यात ॲड करायचा 18चा लॉग ओके. त्याची कास्ट किती 0 तो आहे 2553 यांची काय करायची आता आपल्याला ॲडिशन. 9 + 3 किती झाला 12 कॅरी गेला 1 5 + 1 6 4 + 5 किती झाला 9 4 + 2 किती झाला 6. हे झालं तुमचं डिनॉमिनेटरचं लॉग. आता या दोघांची काय करू आपण सबट्रॅक्शन. 0.6962 डिव्हिजन असं ते काय करतो सबट्रॅक्शन. इथं आता 0मधून 2 जाणार आणि 10 घ्या. 10 - 2 किती झाला 8. हा झाला तुमचं पुन्हा 10. 10मधून 6 गेला 4 हे झालं 17. 17मधून 9 गेला तो झाला 8. इकडे कॅरी गेला म्हणजे हा झाला 11. 11मधून 6 गेला 11मधून 6 गेल्यानंतर आपल्याला भेटेल 5 ओके. आणि हा 0 झाला म्हणजे हा झाला तुमचा 0. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी जर फाईंड करायची असेल पहिल्या केसमध्ये तर तो भेटेल आपल्याला. याचं काय करून घ्या अँटी लॉग घेऊन टाका. अँटी लॉग ऑफ 0.5848 आणि 10ची पॉवर किती राहिली तर 10ची पॉवर आहे -19 ओके. आता ही अँटी लॉग कशामध्ये बघायचं 58च्या कशामध्ये 4मध्ये 58च्या 4मध्ये जर बघितलं तर तो आहे 3837 आणि मिन डिफरन्स कशामध्ये तर मिन डिफरन्स 8मध्ये 8मध्ये जर घेतलं तो 7 आहे तर किती झाला 740 3844. मग आता पुढच्या केसमध्ये आपण लिहून टाकू. मग कायनेटिक एनर्जी आपल्या पहिल्या केसमध्ये किती भेटणार 3844. पॉईंट आफ्टर 1 डिजिट इथं 0 आहे म्हणून 10ची पॉवर काय चेंज होणार नाही आणि 10 काय झाला -19. पण आन्सर कशामध्ये येणार आहे आपलं जूलमध्ये येणार ओके. म्हणून आपण याला जूलमध्येच काय करू तर कन्वर्ट करून ठेवू ठीक आहे. जूलमध्येच त्याला काही वेगळं करायची गरज नाही आहे. आता आपल्याला याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कन्वर्ट करायचं. मग कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट केस तो किती येणार 3.844 × 10⁻² -19. याला जर डिवाइड केलं कशाने 1.6 × 10⁻² -19 तर याचा कन्वर्जन कशात होणार आहे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये होऊन जाईल ओके. इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आता पुढच्या केसमध्ये 10⁻⁻19 10⁻⁻19 काय झाला कॅन्सल. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी पहिल्या केसमध्ये किती भेटेल 3.844 / 1.6 ओके इलेक्ट्रॉन वोल्ट. आता 16ने तर आपल्याला याला डिवाइड करता येणार डायरेक्ट डिवाइड करता नाही पण आपण एक एक टर्म घेऊन टाकू. 16 × 2 किती राहिला 32 ओके. 16 × 2 32 किती उरला मग 32 म्हटल्यावरती 6 उरला राईट. तर तो 2 पॉईंट आता किती उरला आपला 64 झाला. 16 4 किती झाला 64 काहीच नाही उरला म्हणजे आज 0 झाला. आता 14 झाला ओके. 16 2 किती राहिला 32 ओके. आता 8 उरेल म्हणजे 16 5 80 आणि आकाशामध्ये आला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आपण 4 डिजिटपर्यंत पण याचा आन्सर घेऊ शकतो. ही झाली आपली कायनेटिक एनर्जी पहिल्या केसमध्ये. एकदा आपण काय करू याचा आन्सर चेक करून घेऊ ओके. मग पहिल्या टर्मचं जर आन्सर चेक केलं तर आपला आन्सर आलं किती 2.40. आता यांनी फक्त 3 डिजिटपर्यंत आन्सर दिले. आपण टोटल 5 डिजिटपर्यंत आन्सर या ठिकाणी काढलेले आहे. आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी फाईंड करायची ही वाली ओके. जेव्हा फ्रिक्वेन्सी किती असणार 4 × 10⁻⁻15 ओके. मग सर्वात पहिले आपण याचा काय करू फॉर्म्युला लिहून टाकू ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय करायचं फाईंड करायचं आहे. मग आता तिसऱ्याचा आन्सर आपण या ठिकाणी फाईंड करणार. मग त्याच्यासाठी आधी सर्वात पहिले आपण काय करू तर फॉर्म्युला या ठिकाणी काय करणार राईट करणार. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाईंड करायचं आहे सेकंड केसमध्ये ओके. एच मी कॉमन घेतला इथं येतात न्यू मायनस का होता न्यू 0 आपल्याला दिलेला नाही. मग त्याच्या जागी आपण काय टाकणार तर C/λ0 काय λ0 ओके. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यू आपण याच्या पुट करून टाकू. एच व्हॅल्यू किती आहे 6.63 × 10⁻² किती -34. न्यू किती दिलेला आहे तर न्यू दिलेला आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻² किती 15 हर्ट्स. ती आपण याच्यात काय करू पुट करून टाकू 4 × 10⁻15
4 इंटू 10⁻⁴ किती 15 मायनस सी किती दिलेला आहे 3 इंटू 10⁻⁸ आणि लॅम्बडा 0 जो दिलेला आहे तर तो लॅम्बडा 0 आहे आपला 2.76 इंटू 10⁻⁻7. ओके, तर ती व्हॅल्यू आपण इथं टाकून देऊ 2.76 इंटू 10⁻⁻7. ओके, तर हा जो 6.63 इंटू 10⁻⁴ किती -34 आहे, मी तो तसाच लिहिला. आणि त्याच्यानंतर हा 4 इंटू 10⁻⁴ किती 15 तोही तसाच लिहिला. आणि हा 3 डिवायडेड बाय किती झाला 2.76. हा -7 वरती गेला तर +7 +8 आणि +7 किती झाला 10⁻⁵. ओके, मग आता या दोन्ही टर्ममधून काय कॉमन येणार आहे 10⁻⁵ या ठिकाणी काय येणार कॉमन. मग आता दुसऱ्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी आपल्याला भेटून जाईल किती तर 6.63 इंटू 10⁻⁻34 आणि याच्यातून कॉमन काय घेतला तर कॉमन घेतला 10⁻⁵. तो घेऊन टाका 10⁻⁵. आणि इथं ब्रॅकेटमध्ये राहिलं 4 मायनस किती राहिलं तर 3 डिवायडेड बाय 2.76. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे तर या ठिकाणी आपण लॉगने सॉल्व करून टाकू आणि डायरेक्ट आन्सर या ठिकाणी घेऊन टाकू. नाही तर मग डायरेक्ट आपण याला काय करू तर डिवाइड करून टाकू. 3ला काय करायचं 2.76ने डिवाइड करून टाका. 3 डिवायडेड बाय 2.76 तर याचा आन्सर येईल तुम्हाला 6.63 इंटू 10⁻⁻34 + 15 तो किती भेटला 10⁻⁻19. ओके, 10⁻⁻19 आणि या ठिकाणी राहिला 4 आणि 3 डिवायडेड बाय 2.76 जर केला तर त्याचा आन्सर येईल 1.0887. 4 डिजिटपर्यंत घेतलं त्याला आपण राऊंडेड करून टाकलं. आता 4मधून ती व्हॅल्यू काय करा तर मायनस करून टाका. मग आपल्याला आन्सर भेटेल 6.63 इंटू 10⁻⁴ किती -19. आता 4मधून जरी व्हॅल्यू मायनस केलं तर आपल्याला भेटेल आन्सर 2.913. ओके, आणि या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करू लॉग घेऊन टाकू. लॉगचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करून घेऊ. ठीक आहे, लॉग कॅल्क्युलेशन. आता सर्वात पहिले त्याच्या आधी एक काम करू, डायरेक्ट आपण आन्सर इलेक्ट्रॉन वोल्टमध्येच घेऊन टाकू म्हणजे हे लॉगचं कॅल्क्युलेशन आपण एकाच टायमामध्ये करून घेऊ. आता हे तर आन्सर कशामध्ये आलं आपलं जूलमध्ये. आता याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 6.63 इंटू 2.913 इंटू 10⁻⁴ किती -19. याला डिवाइड करावं लागेल आपल्याला कशाने 1.6 इंटू 10⁻⁻19. जूलचं कन्वर्जन कसं झालं इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आता पुढच्या केसमध्ये 10⁻⁻19 10⁻⁻19 काय झाला कॅन्सल. फक्त आपला नंबर राहिला किती 6.63 इंटू 2.913 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने 1.6. ओके, तर आता याला आपण सॉल्व करू आणि या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला आता लॉग कॅल्क्युलेशन घेऊन टाकायचे. लॉग कॅल्क्युलेशन तर पहिल्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे या नंबरची तर याची किती असणार 0 असेल. ओके, 66च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 3मध्ये बघायचं आहे. ओके, 66च्या 3मध्ये जर बघितलं तर तो भेटेल 8215 त्यात ॲड करायचा याचा लॉग. ओके, याची पण कॅरेक्टरिस्टिक किती असणार 0. 29च्या 1मध्ये बघायचं आपल्याला. 29च्या 1मध्ये बघितलं 4639. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये 3मध्ये बघायचं. 3मध्ये जर बघितलं तर तो आहे 4 जर ॲड केला तर तो भेटेल 4643. ओके, यांची काय करा ॲडिशन. 5 + 3 किती झाला 8. 4 + 1 किती झाला 5. 6 + 2 किती झाला 8. 8 + 4 किती झाला 12. ओके, आता याच्यातून आहे ना या 16चा लॉग काय करा तर मायनस. त्याची कॅरेक्टरिस्टिक किती 0. 16च्या 0मध्ये बघितलं तर 2041. यांची काय करा सबट्रॅक्शन. 8मधून 1 गेला किती उरला 7. 5मधून 4 गेला 1. 8मधून 0 गेला 8च आणि 2मधून 2 गेला 0 आणि हा झाला तुमचा काय तर 1. ओके, आता याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग घ्यायचं आहे. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. कायनेटिक एनर्जी सेकंड केसमध्ये आणि तो भेटेल अँटीलॉग ऑफ 1.0817. आता याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग. आता अँटीलॉग कशात बघायचं 08च्या 1मध्ये तो आहे 1205
आणि मी डिफरन्स कशामध्ये 7मध्ये 7मध्ये किती 2 म्हणजे 1207 1207. आता 1 पॉईंट आहे म्हणून पॉईंट कुठे देणार आपण आफ्टर 2 डिजिट आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये असणार इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. मग आपलं सेकंड याचं कायनेटिक एनर्जी किती राहणार 1207 इतकं राहणार. ओके तर आपण याच्यात काय करू तर दुसऱ्याचा आन्सर या ठिकाणी चेक करून घेऊ आणि दुसऱ्याचा आन्सर आहे 12.07. ओके तर हे आपलं फायनल आन्सर असेल.